नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण पाटील। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की HMPV व्हायरस कधी, कुठून आणि कसा आला, कोणत्या देशामध्ये पसरतो आहे, भारतात त्याचा प्रवेश आणि त्यामागची कारणं व शंका ही सुद्धा पाहिलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टीवरून शिकून घ्यायचं आहे की घाबरण्यापेक्षा समजून घेणं कसं महत्त्वाचं आहे। 24 वर्षापूर्वी शोधलेला हा व्हायरस आता का बरं त्रास देतोय, आपल्या शरीरामध्ये नेमकं काय होतंय, इम्युनिटी कशी वाढवायची आणि कोणती काळजी घेतल्यावरती आपण या अडचणीतून बाहेर पडू शकतो। मित्रांनो, जर आपण हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे व्हायरस हे येत असतात आणि जातातही। पण शरीरात जर त्यांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल तरच ते तिथं घर करतात आणि म्हणूनच आपलं लक्ष आपल्या रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी वाढण्यावरती असायला हवा। पण गेल्या 20-30 वर्षांमध्ये बिघडलेला आहार, पेस्टिसाइड्स आणि केमिकल्सयुक्त फूड्स, प्रदूषण आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत झाली आहे आणि त्यामुळेच शरीराला व्हायरसशी लढायला खूप अवघड जात आहे। यामुळे आपल्या शरीराची जी नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आवश्यक आहे ती त्यामुळे कमी झाली आहे। थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये जी आवश्यक उष्णता निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत त्या गोष्टींचे आपण सेवन करीत नाही। पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये किंवा परंपरेमध्ये त्या सर्व गोष्टी होत्या। थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत आणि ते जर आपण खाल्ले नाहीत तर सर्वात प्रथम सर्दीची सुरुवात होते। आता तुम्ही पहा, खोकला कधी येतो तर कोणताही साधारण व्हायरस आपल्या लंग्सपर्यंत ज्याला पोहोचतो त्याला आपले शरीर त्या व्हायरसला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळी खोकला सुरू होतो, कारण तो त्या फुफ्फुसामधल्या छिद्रांमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो। याचप्रमाणे तो ज्या वेळेला आत अडकत असतो त्यावेळेला शिंका येतात, गळ्यामध्ये सुद्धा दुखायला लागतं आणि आपल्या फुफ्फुसामध्ये किंवा लंग्समध्ये इन्फेक्शन वाढलं की मग श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागतो। या प्रकारच्या कोणत्याही विषाणूचा एकमेव उद्देश काय असतो बरं, तर श्वसन मार्गामध्ये प्रवेश करणे आणि तिथे वाढ होणे। एकंदरीत काय तर हे सगळे थांबवण्यासाठी आपलं शरीर निरोगी आणि मजबूत बनवावं लागेल आणि आपली इम्युनिटी जर वाढवायची असेल तर सर्वात पहिला म्हणजे या थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न करा। थंड पाण्याच्या ऐवजी कोमट पाणी प्या। फ्रीजमधलं गार पाणी तर नाहीच नाही आणि फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले पदार्थ सुद्धा नाही। या काळामध्ये फक्त ताजे अन्न घ्या। सकाळचे रात्री आणि रात्रीचे सकाळी असे शिळे झालेले अन्न खाऊ नका। याचा कोणत्याही व्हायरसशी संबंध नसला तरी तुमच्या शरीराच्या इम्युनिटीशी मात्र डायरेक्ट संबंध आहे। आणि तुम्ही जर दूध पित असाल तर रात्री झोपताना यामध्ये हळद, सुंठ, देशी गाईचे तूप आणि मिरे टाकून ते तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या अंगणातल्या सर्व गुणे तुळशीचा काढा सुद्धा तुम्ही घेऊ शकता। लक्षात घ्या, गुळवेल आणि इतर काढ्यांचा सुद्धा यामध्ये उपयोग होईल, पण तो कमी होईल, पण त्यानंतर उष्णतेचे सुद्धा त्रास वाढू शकतात। आहारामध्ये हळदीचा वापर जास्त करा। बाजारामध्ये सध्या ओली हळद सुद्धा मिळते आहे, त्याची भाजी सुद्धा करता येऊ शकते किंवा ती ओली हळद आपल्या रोजच्या प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही थोडी थोडी टाकू शकता। त्याचबरोबर आपल्या भाज्यांमध्ये आले आणि सुंठ याचा सुद्धा वापर तुम्ही जास्त करा। भाज्यांमध्ये शक्यतो भूमितत्व जास्त असणाऱ्या भाज्या किंवा जमिनीत आलेल्या मूलवर्गीय भाज्या जसं की कोणतेही कंदमुळे असतील, सुरण असेल, बटाटा, गाजर, मुळा, बीट, रताळे या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा। त्याचबरोबर काटेरी वांगी असेल, मटार व इतर वेलवर्गीय भाज्या सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा। परंतु या काळामध्ये पालेभाज्या शक्यतो टाळा। त्याचबरोबर कोबी, फ्लॉवर सुद्धा पूर्णपणे बंद करा। पंचगव्य औषधांमध्ये प्रिकॉशन म्हणून तुम्ही गोमूत्र तुलसी अर्क, कालमेघ अर्क किंवा घनवटी घेऊ शकता। पाण्यामधून भस्माचा वापर तसेच अमृतधाराचा वापर तुम्ही करू शकता। देशी गाईच्या तुपापासून बनवलेले पंचगव्य नस्य तुम्ही वापरू शकता। सम अनुपातात बनवलेले पंचगव्य त्रिफळा चूर्णही तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर श्वसन संस्था मजबूत व्हावी म्हणून प्राणायामाचा आणि सूर्यनमस्काराचा सुद्धा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये समावेश करा। मग तो सकाळ संध्याकाळ कधी चालेल, कमीत कमी 20 मिनिटे तरी योगासने करा। तर मित्रांनो, आपल्या लहान मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्या सर्वांची विशेष काळजी घ्या। हे सर्व उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील। काही प्रश्न तुमचे असल्यास तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी गोसत्व या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।